नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. आज आपण GNM सेकंड इयरचा मेंटल हेल्थ सब्जेक्टचं प्रकरण 3 म्हणजेच मानसिक आरोग्य हा चॅप्टर बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटणार आहे बघू. शरीर मन परस्पर संबंध, हे तर तुम्ही फर्स्ट इयरलाच बघितलेलं आहे. GNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यास केलेला आहे, तरी पण आज आपण परत बघणार आहोत. त्यानंतर मानसिक आरोग्य काय असतं, त्याची व्याख्या काय केलेली आहे WHO ने. त्याचनंतर मानसिक आरोग्य चांगले असण्याचे गुणवैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्ये, हे पण आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहे जवळपास. फक्त तुम्हाला रिव्हिजन करण्याची गरज आहे आणि थोडं डीपमध्ये दिलेलं आहे. आता पहिले काय होतं, आपल्याला छोटासा सब सब्जेक्ट होता मेंटल हेल्थ, परंतु आता इथे आपला एक सेपरेट सब्जेक्ट मेंटल हेल्थ दिलेला आहे. तर आपण याच्यामध्ये सर्वप्रथम प्रथम चॅप्टर बघितला, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं, नंतर सेकंड चॅप्टर बघितला. दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, प्लेलिस्ट बनवलेले आहे. त्याच्यामध्ये जाऊन सर्वांनी पहिला चॅप्टर बघा, मग दुसरा चॅप्टर बघा आणि मग हा व्हिडिओ बघितला तरी काही हरकत नाही. आणि अगोदर बघितला तरी पण, कारण मी खूप सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. तर चला बघूया आता आपण. जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने केलेली आरोग्याची व्याख्या. तर आरोग्याची व्याख्या काय आहे? आजार व अपंगत्व नसणे म्हणजेच आरोग्य नसून, आरोग्य काय आहे? ज्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभणे म्हणजे सुदृढता लाभणे, यालाच आपण काय म्हणतो? आरोग्य म्हणतो. आता आजार नाही मला किंवा अपंगत्व नाही मला, म्हणजे मी निरोगी आहे का, किंवा माझं आरोग्य चांगलं आहे का? नाही, हे आरोग्य एक माझं नाही. आरोग्य म्हणजे काय? शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिकदृष्ट्या संपूर्ण सुदृढतेची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. तर समजलं? खूप सोप्या भाषेत आणि खूप सोपी व्याख्या आहे. याच्यामध्ये फक्त किती शब्द लक्षात ठेवायचे आपल्याला? 2. आजार व अपंगत्व नसणे म्हणजेच आरोग्य नसून, आरोग्य काय आहे? शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य लाभणे, यालाच आपण आरोग्य म्हणतो. ही व्याख्या पाठ करून घ्या व्यवस्थित. व्हिडिओ मागं घेऊन परत बघा, वाटल्यास रिपीट बघा, जेणेकरून तुमची व्याख्या चांगल्या प्रकारे पाठ होऊन जाईल. ही व्याख्या खूप इम्पॉर्टंट आहे ANMच्या विद्यार्थ्यांसाठी पण आणि GNMच्या विद्यार्थ्यांसाठी पण. परंतु आता GNMचं तुम्हाला काम येणार आहे, फर्स्ट इयरलाच पाठ करायला पाहिजे तुम्ही. नसेल तर आता करून घ्या. तर समजलं? नंतर थोडक्यात मनुष्य शरीराने व मनाने सुदृढ असणे होय. आता थोडक्यामध्ये याचा अर्थ काय झाला? मनुष्य कसा पाहिजे? शरीराने व मनाने सुदृढ पाहिजे. तर समजलं? कारण निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचे वास्तव असते. आता निरोगी शरीर असेल माझं, तर मन कसं असणार आहे? निरोगी असणार आहे. तर याच्यावरतीच आपण काय बघणार आहे? बॉडी अँड माइंड रिलेशनशिप, म्हणजे शरीर मन संबंध, परस्पर काय संबंध आहे यांच्या दोघांचा, शरीराचा आणि मनाचा. तर हा 5 मार्काला टिप्पल विचारली जाते. फर्स्ट इयरला विचारली जाते, सेकंड इयरला विचारली जाते. त्यामुळे आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्यांनी पण ही टिप पाठ करून घ्या किंवा हे व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना, मित्रांना शेअर करा. तर चला बघूया आपण याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघू. आता काय शरीर मन परस्पर संबंधाचे इंट्रोडक्शन. तर याच्यामध्ये येतं शरीरापासून मन व मनापासून शरीर कधीच अलग करता येत नाही. हे तर सत्य घटना आहे. शरीर व मन हे एकाच नाण्याचे 2 बाजू आहे. आता याच्यामध्ये आपल्याला संबंध प्रस्थापित करायचा आहे ना, आपण कसं करतो? हेन्स प्रूव्ह. तर आपल्याला प्रूव्ह करायचे, तर मग आपण त्याला उदाहरण पण द्यायचं. शरीर व मन हे काय आहे? एकाच नाण्याचे 2 पैलू आहे. काटा छापा लक्षात ठेवायचं. थोडं ट्रिकी पाठ करायचं नाही, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. आपणा सर्वांना माहीत आहे की कोणत्याही कारणाने मनाला यातना होत असतील, साधी हुरहुर जरी लागली असेल, तर ते आपल्या हातून कामे व्यवस्थित होत नाही. आता लक्षात ठेवा. हे जसं पुस्तकी भाषा लक्षात ठेवू नका. आता आपल्याला काहीतरी टेन्शन आलेलं आहे, उद्या रिझल्ट आहे किंवा आज रिझल्ट आहे, दुपारून 1 वाजता रिझल्ट आहे, तर तुम्हाला दिवसभर असं मनामध्ये कसं होतं? कामात मन लागत नाही. कोणतं काम काढलं घेतलं ते सगळं खराब होऊन जातं आपलं काम, किंवा व्यवस्थितरित्या पार पाडले जात नाही आपल्याला ते काम. तर समजलं तुम्हाला? मग याचं काय समजलं आपल्याला? शरीराचा मनाचा संबंध आहे. त्यामुळे चुका होऊ लागतात. आपल्या काय होतं? चुका होतात. एखाद्या वेळेस आपल्याला जो सीट नंबर टाईप करता येत नाही. एखाद्या वेळेस माझे जेव्हा 10th रिझल्ट लागला, तेव्हा तर माझं टाईपच करता येत नव्हतं, लक्षात पण येत नव्हतं, असं होतं. तर समजलं? म्हणजेच कामासाठी शरीर साथ देत नाही. या उलट शरीरामध्ये कुठेही वेदना होत असेल, आता शरीरामध्ये माझा हात जळाला किंवा हात पळाला, तर काय झालं? साधी डोकेदुखी जरी असेल, तर आपल्या हातून कामे व्यवस्थित होत नाही. आता मला डोकं दुखत असलं किंवा किंवा आता काहीतरी आपल्या शरीराला काही वेदना झाल्या, तर आपलं काम व्यवस्थित होतं. कोणतं? नाही. आता माझ्या हातात झटका बसला, तर मला कोणतंच कामात मन लागणार नाही, कोणतं काम व्यवस्थित करावं वाटणार नाही. त्यामुळे चुका होऊ लागतात. म्हणजेच कामासाठी शरीर साथ देत नाही. जेव्हा मनाचं दुखतं तेव्हा शरीर साथ देत नाही. जेव्हा शरीराचं दुखतं तेव्हा मन साथ देत नाही. यामुळे आपलं काय होतं?
सिद्ध होतं की शरीराचा मनाचा संबंध आहे. यावरून आपणास नक्कीच पटले असेल की शरीर व मन हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. आता त्याच्यावरून सिद्ध झालं ना आपल्या मनाला किंवा आपल्याला, समोरच्या व्यक्तीला, एक्झामिनरला आपल्याला सिद्ध करून दाखवायचं होतं, तर आपण त्याला उदाहरणासहित समजून सांगितलेलं आहे. आता तुम्ही असे वेगवेगळे उदाहरण देऊ शकतात. फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. तर काय आपल्याला सांगायचं आहे समोरच्या एक्झामिनरला. आता बघू, नेक्स्ट बघू. याच कारणास्तव शारीरिक व्याधीने ग्रासलेल्या रुग्णाचा मानसिक इतिहास घ्यावा लागतो. आता एखाद्या माणसाला शारीरिक काहीतरी व्याधीने खूप दिवसांनी ग्रासलेला आहे तो माणूस, किंवा काहीतरी आजारी पडलेला आहे, त्यात शारीरिक आजार झालेला आहे. मग त्याचा आपण मानसिक इतिहास का घेतो? कारण हा आजार मानसिक कारणामुळे झालेला आहे का, हे पाहावे लागते. कधी कधी मानसिक आजारामुळे पण आपल्याला शारीरिक आजार होऊ शकतो. त्यामुळे आपण काय करतो, मानसिक हिस्ट्री घेतो, म्हणजे मेंटल हिस्ट्री घेतो आपण त्याची. कारण चिंता, काळजी, सततचे टेन्शन यामुळे हायपर ॲसिडिटी, गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर यांसारख्या शारीरिक व्याधी जडतात. म्हणूनच हल्ली शारीरिक व्याधीवरील उपचारांबरोबर मानसिक उपचारही करावे लागतात. तर एखाद्या वेळेस आपल्याला खूप टेन्शन आलेलं आहे किंवा असं घाबरून गेलेलं आहे, एन्झायटी झालेली खूप, अशी मनामध्ये दडपण आल्यासारखं, तर आपल्याला हायपर ॲसिडिटी, म्हणजे म्हणतात ना काही काही लोक, मला ॲसिडिटी झाली, माझ्या पोटात कसं तरी होतंय. तर आपल्याला टेन्शननी पण होऊ शकतं, ते चिंतेने होऊ शकतं, किंवा कोणाविषयी काळजी असणे, एखाद्या व्यक्तीशी आपल्याला खूप जास्त काळजी असणे, किंवा आजारी पडल्यामुळे आपल्याला मनामध्ये असं असं वेगळंच होतं. तर तुम्ही समजू शकता, आपल्याला पण झालेलं आहे, नाही सर्वांना होतं, काही असं हे नाही. तर यामुळे म्हणून शारीरिक व्याधीमुळे आपल्याला मानसिक आजार होतो, किंवा असा आजार होतात. त्यामुळे त्याला काय करायचं, आपल्याला मानसिक उपचार पण करायचे आहे. तर समजलं हे. एखादा एड्स सारखा असाध्य आजार झाल्यास आपल्याला समाजाकडून वाईट वागणूक मिळेल याची मनामध्ये भीती निर्माण होते. आता सपोज आता काही काही रुग्ण असं असतात, एड्सची तपासणी करायच्या अगोदरच आपण घाबरून जातो. तर का, आपण जर पॉझिटिव्ह आलो तर लोकांना आपल्याला एवढं म्हणजे वेगळं वाईट समजेल, ते लोक वेगळी वागणूक देईल, असं आपल्याला इंडिव्हिज्युअल म्हणजे बाजूला टाकल, ते आयसोलेट सारखं करेल. तर आपण सांगणार आहे का, मग टेस्ट करायची आधीच आपल्याला भीती वाटते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यामुळे आपण काय करतो, उपचाराला घाबरतो. त्यामुळे समाजामधील संपर्क कमी होतो. व्यक्ती एकलकोंडा बनून दिवा स्वप्नांमध्ये रमते व असे सतत कायम होत राहिल्यास व्यक्ती मनोरुग्ण बनतो. आता एखाद्याला तुम्ही सांगितलं एड्स आहे, पॉझिटिव्ह आला, मग त्याला सर्व लोक काय करणार, समाजामध्ये त्याला एकलं टाकणारे, मग ते एकलंच राहणारे. त्याच्यानंतर त्याला मनातलं स्वतःविषयी विचार करून 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 तो मनाला खाऊन खाऊन काय होणारे, मनोरुग्ण होणारे, म्हणजे मला मानसिक आजाराची लागण होणारी. मग आता मानसिक आरोग्य म्हणजे तरी काय, हे आपण याच्यामध्ये बघू. तुम्ही म्हणाल मानसिक आरोग्य नेमकं आहे काय हे, तर आपण हा बघू आता. तर हा विचार केला तर आपण ज्या सर्वसमावेश सेवा कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर देतो, त्यामध्ये मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, वैयक्तिक आरोग्य, व्यावसायिक आणि आर्थिक या सर्वच बाबींचा विचार केला जातो. जेव्हा आपण सर्वसमावेश सेवा देतो, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर देतो, त्यामध्ये मानसिक आरोग्याचा, शारीरिक आरोग्याचा, सामाजिक आरोग्याचा, व्यावसायिक आरोग्याचा, तर याच्यामध्ये आर्थिक सर्वच बाबींचा विचार केला जातो. याचे चांगले उदाहरण द्यायचे तर आपण शारीरिक आजार किंवा अपघाताने विकलांग म्हणजेच आपलं पाय वगैरे मोडणे, तर आपल्या झालेल्या व्यक्तीचे पुनर्वसन करतो. त्या वेळेस समाजातील अनेक घटकांच्या मदतीने कार्य करतो. उदाहरणार्थ सोशल वर्कर, स्वयंसेवी संस्था, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट या सर्वांच्या सहकार्याने सर्व समावेश सेवा देतो. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय. तर आता सपोज उदाहरण घेऊ आपण. क्रिकेटर होता एक, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही येणार, सूर्या आपण घेऊन टाकू फॉर एक्झाम्पल म्हणून. सूर्या घ्या, तुम्हाला तेव्हाच आठवते, त्यांना झालं वाटतं. तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला कार. त्याच्यामध्ये काय झालं, त्यांचे लिगामेंट सगळे तुटून गेलेले होते, म्हणजे जॉईंट सगळं पाय. आणि ते क्रिकेटर आहे मेन, म्हणजे त्यांच्या पायावरतीच सगळा खेळ असतो, तर त्यांच्या पायाला लागलेलं होतं. तर त्यासाठी त्यांना पुनर्वसन किंवा त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याच्यानंतर त्यांच्या सर्जरीज झाल्या. त्यानंतर त्यांना बरेच दिवस, म्हणजे जवळपास 1 महिना तरी स्वतः उठता येत नव्हतं. दुसऱ्यांची म्हणजे मदत घ्यावी लागत होती उठायला बसायला. तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं स्वतःच्या मनाला खात होते, ती मनाला असं विचार करायचे, निगेटिव्ह विचार करायचे, आता मला खेळता येईल का. तर मग त्यासाठी आपण त्यांना काय केलं, जे तिथलचे सायकेट्रिक होते, फिजिशियन होते,
त्यांनी त्यांना पुनर्वसन केलं त्यांचं. आता ते परत खेळताय. परंतु त्यांच्या मनाला मानसिक आरोग्य त्यांचं कसं होतं एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचं आपण स्टेबल ठेवलं त्यांच्या मानसिक आरोग्याला. त्यांना मानसिक आजारामध्ये जाऊ दिलं का तरी पण त्यांच्या मनाला वाटत असेल थोडं, तरी पण त्यांना करू दिलं नाही. त्याच्यासाठी आपल्याला कोणाकोणाची गरज लागते? थेरपिस्ट लागतात. कोणते फिजिओथेरपिस्ट, स्वयंसेवी संस्था, सोशल वर्कर. तर त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं, मला खूप विचित्र एखादा माणूस आहे स्वतः आता तुम्हालाच आपण सकाळी उठतो, आपण आपले काम करतो. परंतु आपल्याला जर काही अपंगत्व आलं आणि आपलं त्याच्यावरतीच घर चालतंय किंवा करता येतात त्या माणसाला, तर त्या माणसाला कसं होणार आहे, मनाला ते खाणार आहे. त्यामुळे त्याचं पुनर्वसन करण्याची गरज खूप असते. त्याच्यामुळे काय शारीरिक आजार, त्याला शाळेला काय झालेलं होतं, शारीरिक पण झालेलं होतं आणि मानसिक पण अपघात झाला होता ना त्यांचा. कारण त्यांना आता ह्याला वाटतं पुढं परत मी क्रिकेट खेळता येईल का मला, तसे प्रश्न पडत होते त्यांच्या मनामध्ये. परंतु ते झाले, त्यांचं काय झालं, रिहॅबिलिटेशन झालं. त्यानंतर ते आता खेळताय आणि इंडियासाठी खेळताय. तर याला म्हणतो आपण मानसिक आरोग्य. तर कळलं तुम्हाला? तरी पण नसेल वाचून घ्या एकदा परत आणि परत एकदा मागे जाऊन व्हिडिओ बघा. आणि मला माहीत नाही क्रिकेटरचं नाव श्रेया होतं काय, पण मी तुम्हाला दिले उदाहरणासाठी. आपण काही पण घेऊ शकतो. त्यानंतर मानसिक आरोग्य व्याख्या व अर्थ. मानसिक आरोग्याची व्याख्या काय आहे आणि अर्थ काय आहे, तर बघू आपण. मानसिक आरोग्याची व्याख्या. अर्थ अनेक प्रकारे लावला जातो. कसं? सट्टान, वेबस्टार यांच्या मते. आता हे दोन शास्त्रज्ञ किंवा म्हणता येईल त्यांनी आपल्याला यांच्या मते मानसिक आरोग्य हा विधायक पण जीवन समृद्ध व सुदृढ करण्याचा एक अत्यावश्यक भाग आहे. आता सट्टान आणि वेबस्टार यांच्या मते काय आहे? विधायक हा एक काय आहे? आरोग्य म्हणजेच मानसिक आरोग्य एक आहे विधायक आहे, पण जीवन समृद्ध आणि सुदृढ करण्याचा एक अत्यावश्यक भाग आहे. हे काय आहे? अत्यावश्यक भाग आहे आपल्या जीवनाचा. त्याच्यानंतर बघू आपण त्याच्या व्याख्या काय काय केलेलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजेच मनाची नैसर्गिकरित्या झालेली निकोप व सुदृढ वाढ व विकास होय. आता ही पहिली व्याख्या आहे. जी सोपी वाटेल ती आपण पाठ करू किंवा फिक्स करू. एकदा याच्यातली एकच पाठ करायची. फक्त मानसिक आजार, विकार नसणे म्हणजेच मानसिक आरोग्य चांगले आहे असे म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं? फक्त मानसिक आजार नाही किंवा विकार नाही आहे म्हणजेच मानसिक आरोग्य चांगले आहे का? नाही असं म्हणता येणार आहे आपल्याला? नाही. ही एक व्याख्या आहे. पण याच्यामध्ये आम्हाला छान व्याख्या पाठ होऊन जाईल. ही मनाला लिहू शकता, पाठ करायची गरज नाही. त्यानंतर मानसिक आरोग्य म्हणजेच आलेल्या संकटांना प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेऊन ध्येय गाठण्यासाठी कर्तव्य व जबाबदारी स्वीकारणे आणि ध्येय गाठून यशस्वी होणे. ही व्याख्या छान आहे. ही पाठ करू शकतो आपण. त्याच्यानंतर बघू आपण. मानसिक आरोग्य म्हणजे समन्वय साधण्याची पात्रता होय. ही वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक समन्वय साधते. ही पण छान आहे. व्याख्या सगळ्या चांगल्या आहे. खालच्या 2 तर अजून चांगल्या आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 3rd नंबरची बघू आपण. मानसिक आरोग्य म्हणजेच काय आहे? आलेल्या संकटांना तोंड देणे किंवा याच्या समोर प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेऊन त्याचं ध्येय गाठण्यासाठी किंवा कर्तव्य व जबाबदारी स्वीकारणे. याच्यामध्ये आपण थोड्या सोप्या भाषेत म्हणू. मानसिक आरोग्य म्हणजेच आपल्या आलेल्या संकटांना किंवा प्राप्त परिस्थितींना योग्य निर्णय घेऊन ध्येय गाठण्याची कर्तव्य व जबाबदारी स्वीकारणे म्हणजेच ते ध्येय गाठून यशस्वी बनवणे म्हणजेच मानसिक आरोग्य होय. ही तुम्हाला सोपी वाटली ही करा, लास्टची करा, 2nd नंबरची करा. करू शकता तुम्ही. मला हीच आवडली, ही सोपी वाटते. त्यानंतर इथं मानसिक आरोग्य म्हणजे समन्वय साधण्याची पात्रता होय. ही पण करू शकता. ही पण सोपी. समन्वय म्हणजेच आपण एकमेकांशी समन्वय साधतो. फक्त मानसिक व्हिडिओ खूप लेंदी होईल, तर मी आता फास्ट शिकवायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला कन्सेप्ट कळलेली. फक्त मानसिक आजार, विकार नसणे म्हणजेच मानसिक आरोग्य चांगले आहे असे म्हणता येणार नाही. व्यक्तीस घरामध्ये, समाजामध्ये, मित्रपरिवारामध्ये तसेच कामाच्या ठिकाणी स्वतःला इतरांमध्ये सामावून घेता आले म्हणजेच इतरांबरोबर समायोजन करता आले पाहिजे. ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे त्यांना. तेव्हा त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असे म्हणता येईल. तर त्या आता आपण जर एखादा व्यक्ती तो मानसिक आरोग्य जसं कसंही चांगलं आहे, तर आपल्या ओळखायचं कसं? जो समाजामध्ये गेला, कुटुंबामध्ये गेला, मित्रपरिवारामध्ये गेला, त्यांच्यामध्ये काय झालेलं ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. यालाच काय म्हणतो आपण? मानसिक आरोग्य चांगले असणे. सोप्या भाषेत समजून सांगितलं. तर त्याच्यानंतर बघू आपण मानसिक आरोग्य चांगले असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य काय काय? तर खाली बघू आपण आता वैशिष्ट्य काय काय. ह्याच्यामध्ये भरपूर आहे. फर्स्ट इयरला पण झालेलं आहे. फर्स्ट इयरला 8-10च होते वाटतं. स्वतत्वाची जाण असणे, निर्णय क्षमता चांगली असणे, आत्मविश्वासी असणे असे होते आपले. परंतु याच्यामध्ये अजून नवीन नवीन आपल्याला बघायला भेटणार आहात. तर आपण बघू.
सर्वप्रथम व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थी आपले व्हिडिओ बघतील आणि चांगला रिस्पॉन्स देतील. कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. तर चला बघूया आपण. अशी व्यक्ती आपल्या बुद्धीचा व कर्तृत्व शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य तऱ्हेने वापर करते. तर जी व्यक्ती तिचे मानसिक आरोग्य चांगले असते ती काय करणार, याचे वैशिष्ट्य काय काय आहे, तर आपण आता पहिलं वैशिष्ट्य बघू. ते बुद्धीचा व कर्तृत्व शक्तीचा काय करणारे, योग्य ठिकाणी योग्य तऱ्हेने तिचा काय करणारे वापर करणारी. तर हे समजलं. बुद्धीचा आणि कर्तृत्व शक्तीचा हे दोन शब्द तुम्ही पाठ करून घ्या. जे कीवर्ड आहे ना, मी ज्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे ते लवकर लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला मनाने पेपरमध्ये लिहिता येईल. त्याच्यानंतर येतं, तिला स्वतःबद्दल अभिमान वाटतो. स्वतःबद्दल काय पाहिजे, अभिमान पाहिजे, म्हणजे प्राऊड पाहिजे स्वतःविषयी, आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःविषयी. कोणतंही काम आत्मविश्वासाने तातडीच नेते. म्हणजे ती काय करते, आत्मविश्वासाने काम तडीच नेते, म्हणजे शेवटपर्यंत ती करते. स्वतःचे निर्णय स्वतः घेते. आता निर्णय क्षमता चांगली असणे, याच्यामध्ये 3 दिलेले, एकाच्या टॉपिकमध्ये 3 तुम्ही नाही का एक वेगवेगळ्याला, आता हे एकच दिले 3 टॉपिक याच्यामध्ये एकत्र दिले. पहिला अभिमान असणे, तुम्ही एक काय करा, अभिमान असणे अगोदर लिहायचं. पेपरमध्ये लक्षात नाही आलं तर सांगते मी, आलं तर सगळं जसं तसं लिहिलं तरी काय हरकत नाही, परंतु पेपरमध्ये असं आठवत नाही. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला अभिमान असणे, आत्मविश्वास असणे, बुद्धीचा व कर्तृत्व शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य तऱ्हेने वापर करणे, असे गुण पाठ करा. निर्णय क्षमता चांगली असणे, हे थोडं लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. एकच असतं, पुस्तकातली भाषा थोडी हार्ड असते, त्यामुळे आता स्वतःच्या नोट्स काढायची सुरुवात करायची आपल्याला. बुक्समधून जसं रट्टा मारायचा आहे का नाही, जेणेकरून मग त्यांना काय वाटन, मनाने आता आपण तुमच्या भाषेत लिहिलेलं ना तर एक्झामिनरला कळून जाते आणि मनाने लिहिलेलं आहे. आणि असं डिट्टो जसं तसं लिहिलं, कॉपी पेस्ट केलं ना तर कळून जातं की चिटिंग केलेली आहे. त्यामुळे असं व्यवस्थित पाठ करायचे. तिला स्वतःला आपल्यामधील गुण, अवगुण, उणिवा तसेच स्वतःच्या मर्यादा चांगल्या माहीत असाव्यात. तिला काय पाहिजे, आपले गुण माहीत पाहिजे स्वतःची. माझ्यामध्ये कोणता चांगला गुण आहे, कोणता वाईट गुण आहे आणि कोणती कमतरता आहे माझ्यामध्ये, आणि त्याच्या स्वतःच्या मर्यादा काय आहे, तर त्या चांगल्या प्रकारे माहीत असल्या पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणू, की मानसिक आरोग्य तिचे चांगले. तर अशी व्यक्ती वास्तववादी असते, म्हणजे प्रॅक्टिकल असते ती व्यक्ती. अशी मनानच काही पण चांद मी चांद तारे तोड लावूंगा, असं हे खरं आहे का? नाही, ती मानसिक आजाराचे लक्षण आहे. तर मानसिक आरोग्य पाहिजे वास्तववादी, म्हणजे त्याचं जे प्रॅक्टिकल पाहिजे ती थोडी वस्तुनिष्ठपणे आपल्या वर्तनांचे निरीक्षण करू शकते. म्हणजे ती काय करते, वस्तुनिष्ठपणे आपलं वर्तन जे चुकीचं आहे का बरोबर आहे, स्वतःचं वर्तन पण आणि दुसऱ्याचं वर्तन पण, ही चूक आहे बरोबर याचे निरीक्षण करू शकते. आपल्या समस्या सोडवण्यासाठी विचारपूर्वक योजना आखते. म्हणजे ती काय करणार आहे, रुग्णाच्या समस्या सोडण्यासाठी किंवा स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी विचार करून योजना आखते. तिला समूहामध्ये राहणे आवडते. म्हणजे समूहामध्ये जे ग्रुपमध्ये राहायला तिला आवडतं, तिथे तिला सुरक्षित वाटतं. तर हे असं व्यक्ती, काही तिला भीती वाटते गर्दीमध्ये खूप किंवा समूहामध्ये, त्यांना एकलं राहायची सवय असते, ती जास्त बोलत नाही, ग्रुपमध्ये जास्त मिक्स होत नाही, असे लोक. तिला दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटते. दुसऱ्याबद्दल कशी वाटली पाहिजे, आपुलकीची भावना पाहिजे, त्यांच्या भावनांची कदर पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांच्या भावनांची कदर पाहिजे तिला, थोडी जाणीव, संवेदनशील पाहिजे. त्याला सोप्या भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतो, संवेदनशील पाहिजे ती व्यक्ती. म्हणजेच इतरांच्या भावनाबद्दल ती जागरूक असणे, त्यांना सहकार्य करणे आणि सहकार्य देणे, घेणे उचित असं समजणे. म्हणजे त्यांना काय करायचं, संवेदनशील, त्यांची मदत करणे, त्यांची मदत घेणे, आणि ते असं त्याला म्हणता येईल आपल्याला. त्याला तुम्ही संवेदनशील पण शब्द लिहू शकता. त्यानंतर दुसऱ्यांच्या सुखदुःखात सामील होणे, इतरांवर प्रेमळ पाहिजे ती, सर्वांना हवीहवीशी वाटली पाहिजे, तिच्याबद्दल इतरांना प्रेम पाहिजे, आदर पाहिजे. आता तुम्ही बनाना भरपूर लिहू शकता याच्यामध्ये, नंतर आपण वाचून घेऊ एकदा. आलेल्या प्रसंगांना, अडचणींना, नैराश्यांना प्राप्त परिस्थितीत तोंड देण्याचं सामर्थ्य असणे, त्याच्यामध्ये समाधानी राहणे ती नेहमी. नंतर काय, या व्यक्तीमध्ये समूहामध्ये सुसंगतपणे आणि एकोप्याने राहण्याची क्षमता असणे. सुसंगतपणे म्हणजे चांगल्या संगतीमध्ये राहायला पाहिजे ती. अशा व्यक्तींमध्ये चांगल्या सवयींची पुंजिक असते. म्हणजे चांगल्या सवयी पाहिजे, ती वाईट सवयी असणार आहे का, स्मोकिंग वगैरे करणार आहे ते नाही. जे लोक स्मोकिंग करणार त्यांना म्हणता येईल का मानसिक आरोग्य चांगले, त्यांना काही टेन्शन आहे म्हणून ते स्मोकिंग वगैरे ड्रिंक करताय. तर समजलं, चांगल्या सवयींची पुंजी पाहिजे, जेणेकरून मग एखाद्या माणसाने आपल्याकडे बघितलं त्याला काय, आपल्याकडून आदर्श घेतला पाहिजे. आदर्श व्यक्तीसमोर नतमस्तक होतो. आता काय, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, तर सकारात्मक पाहिजे. जीवनाबद्दल निष्ठा असते, जीवनाबद्दल कशी पाहिजे, निष्ठा पाहिजे. जीवनाचे तत्वज्ञान अनुभवाने मांडते. आदर्श व्यक्तीसमोर नतमस्तक होते. म्हणजे आपल्यापेक्षा जसं मोठं आहे किंवा आदर्श आहे त्यांच्यापुढे काय व्हायचं, नतमस्तक व्हायचे. आपल्यामध्ये अहंकार पाहिजे का नाही पाहिजे,
अशा व्यक्तींमध्ये. अशी व्यक्ती चिंता, काळजी कमी करण्यासाठी विधायक कार्यांमध्ये स्वतःला गुंतून ठेवते. म्हणजे चांगलं मंदिरात जाणे, विधायक म्हणता येईल आपल्याला असो, किंवा वाचणे, लायब्ररीमध्ये जाणे, चिंता आणि काळजी कमी करण्यासाठी किंवा मेडिटेशन करणे असतं. अशा व्यक्तींचे स्वतःच्या भावनेवर नियंत्रण असते. तर कसं पाहिजे, स्वतःच्या भावनेवर राग असो किंवा आपला आनंद असो, याच्यावरती काय पाहिजे, नियंत्रण पाहिजे. सहजगत्या भावनातिरेक दाखवू नये. आता एखादा आपल्या जवळचा व्यक्ती नाही म्हणता येणार, पण रुग्ण आहे, त्याला काहीतरी सिरियस इंजरी झालेली आहे किंवा ॲक्सिडेंट झालेला आहे, तेव्हा आपल्याला भावनातिरेक दाखवायचा आहे का आपला, नाही दाखवायचा. आपल्याला आपल्या भावनावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. याला काय म्हणतो आपण, मानसिक आरोग्याचे वैशिष्ट्य, त्या व्यक्तीमध्ये असलेले वैशिष्ट्य. तर समजलं तुम्हाला 13 वैशिष्ट्य. 13ला आपण ज्याला एक्सप्लेन अजून त्याला म्हणजे आपण जे आपले कीवर्ड सांगितलेले ते वापरून तुम्ही 20 लिहू शकता. मग जेणेकरून तुम्हाला मार्क भेटून जाणार आहे. 10 जर लिहिले 5 मार्क भेटून जाते. 5 मार्काला विचारला जातो क्वेश्चन, तरी पण तुम्ही काही मानाने टाकू शकता. तर आता मानाची रचना काय काय बघू आपण. याच्यामध्ये पृथ्वी तलावरील निर्जीव वस्तू व तसेच सजीव प्राणी आणि सूक्ष्म असे जिवंत जीवजंतूसुद्धा आपण पाहू शकतो. त्यांचे वर्णन करू शकतो. ते आपल्या डोळ्यांना दिसतात, परंतु मन हे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही. ते व्यक्तीच्या क्रियेतून, कृतीतून दिसून येते, समजून येते. व्यक्तीचे मन हे 3 पातळीवर काम करते. तर आपल्याला पृथ्वीवरती काय बघायला भेटतं, निर्जीव वस्तू भेटतात, सजीव प्राणी भेटतात, सूक्ष्म जीवजंतू भेटतात, अतिसूक्ष्म जीवजंतू भेटतात. आपण काय करतो, पाहू शकतो, पण मन पाहू शकतो आपण नाही पाहू शकत. त्यामुळे आपण काय करणार आहे, मन कसं आहे 3 पातळीवर काम करतं. कोणकोणती पातळी आपण ते खाली बघू. त्याच्यामध्ये दिलेले कॉन्शियस लेवल, अनकॉन्शियस लेवल आणि नंतर प्रिकॉन्शियस लेवल. तर याच्यामध्ये आता प्रिकॉन्शियस आणि अनकॉन्शियस हे तुम्हाला माहितीच आहे, पण आपण मराठीत बघू. मराठीत खूप कन्फ्यूज करतात हे. जागृत अवस्था, सुप्त अवस्था, पूर्व जागरूक अवस्था. हे सोप्या भाषेत तुम्ही हेच पाठ करा. प्रिकॉन्शियस, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस हे तुम्हाला वाटलं तर करा, नाही तर काही गरज नाही. कारण आता याच्यामध्ये 2 नावं आहे. तुम्हाला एक इंग्लिशचीच करा सर्व, तर मराठीचीच करा. तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. तर आता आपलं जागरूक अवस्था. जागरूक अवस्थामध्ये काय काय शिकायला बघायला भेटणार आहे आपण ते आता एक्सप्लेन करते मी तुम्हाला. मनाच्या सुमारे एकाच 10 म्हणजेच एकाच 10 भाग जागृत अवस्था पातळीवर, म्हणजे आता एकाच 10 म्हणजेच तुम्हाला कसं सांगता येईल मला, 10 बोटातलं 1 बोट सपोज घ्या. थोडंसं राहीन. हा सगळ्यात छोटा तुकडा राहणार आहे. तर हा भाग जागृत अवस्था पातळीवर कॉन्शियस लेवल काम, म्हणजे आता कोणतंही जागृत अवस्था पातळीवर काम करीत असतो. म्हणजे अवघ्या थोड्याशा भागात काम करतो हा. तर बाह्य वातावरणाची, बाह्य प्रेरणांची, सभोवतालची घडत असलेल्या घटनांची काय सांगितलेलं यांनी, बाह्य वातावरणाची म्हणजे आपल्या आजूबाजूच्या, बाह्य प्रेरणा म्हणजे आपल्या घरात, आपल्या बाह्य म्हणजे आपल्या ज्या आजूबाजूला होणाऱ्या प्रेरणा आहे, मोटिवेशनल. सभोवताली घडत असलेल्या घटनांची म्हणजे आपल्या सभोवताली ज्या घटना घडताय ही संपूर्ण जाणीव असते. याच्यामध्ये काय असतं, संपूर्ण जाणीव असते. या अवस्थेमध्ये व्यक्तीला स्वतःची संपूर्ण जाणीव असते. तर जागृत अवस्था म्हणजे जागृत अवस्थामध्येच काय आपल्याला सगळी जाणीव असणार आहे. फक्त 1% लक्षात ठेवायचं, 10 1 म्हणजे आता 100चे 10% लक्षात ठेवायचं, असं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मग येतं सुप्त अवस्था, अनकॉन्शियस लेवल. अनकॉन्शियस म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे बेशुद्ध अवस्था वगैरे असं आपण म्हणतो. तर अनकॉन्शियसमध्ये मनाचा सुमारे 1/9 म्हणजे 9/10 म्हणजेच आपला किती 90% भाग सुप्तावस्था व पातळीवर काम करत असतो. सुप्तावस्थेवर किती जर 90% भाग काम करतो आपल्याला. तर स्वतःला आलेले जे अनुभव, घटना कटू, लज्जास्पद, दुःखदायक, क्लेशकारक असतात ते सर्वच्या सर्व या पातळीमध्ये दडपून टाकले जातात. तर समजलं, सुप्तावस्थामध्ये सगळं जाणीव असते, परंतु याच्यामध्ये काय केलेलं, सुप्त म्हणजे लपवलेलं आहे आपल्याला. स्वतःला ज्या दुःखद अनुभव आलेलं किंवा लज्जास्पद किंवा आपला क्लेशकारक म्हणजे रागीट जे आपल्याला अनवॉन्टेड आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं, दडपून टाकलेली म्हणजे लपून टाकलेली अनकॉन्शियस. समजलं. त्यानंतर येतं पूर्व जागरूक अवस्था, प्रिकॉन्शियस लेवल. तर पूर्व जागरूक अवस्था ही सुप्त अवस्थेचा एक छोटासा भाग आहे. आता 90% सुप्त अवस्था आहे आपली, त्याच्यामध्ये छोटासा भाग, 90%मध्ये छोटासा भाग आहे. आता ही लक्षात ठेवायची. नंतर येतं व्यक्तीला घडलेल्या घटना माहीत असतात, परंतु त्या हेतू परस्पर विचारल्या जातात. थोड्याशा वैचारिक प्रयत्नाने त्या पुन्हा आठवतात. त्या पूर्व जागरूक अवस्थेमध्ये असतात. तर म्हणजे आता आपले 2च मेन अवस्था लक्षात ठेवायचे आहे,
जागरूक अवस्था, जागरूक अवस्था आणि सुप्त अवस्था. जागरूक अवस्थेमध्ये आपल्याला सर्व जाणीव असते आणि जी सुप्त अवस्था आहे त्याच्यामध्ये लपून ठेवलेलं असतं आपण, क्रोध वगैरे असं. तर याच्यामध्ये आपल्याला जी सुप्त अवस्था आहे, तर सुप्त अवस्थेमध्ये थोडासा पूर्वजागरूक अवस्था असते. तर त्याच्यामध्ये काय असतं, व्यक्तीला घडलेल्या घटना माहीत असतात. त्या घटना कशा तिला माहिती आहे, परंतु हेतू परस्पर विचारले जातात. त्या कशामुळे हेतू जेव्हा आपल्या गरज पडेल तेव्हा विचारले जातात. आणि थोड्याशा वैचारिक प्रयत्न केला का ते पुन्हा आठवतात. विचार करून करून आपण थोडा मेंदूला ताण दिला तर ते आठवतात. त्यालाच आपण काय म्हणतो, पूर्वजागरूक अवस्था म्हणतो. तर कळलं तुम्हाला 3 भाग कळले अवस्थेचे लेवल. तर त्याच्यामध्ये नंतर मनाचे भाग बघा मनाचे. आता हे पेपरला विचारलं होतं, फर्स्ट इयरला पण विचारलं जात होतं. सेकंड इयरला हे ईद, इगो, सुपर इगो हे तुमचं झालेलं आहे. तर याच्यामध्ये बघा फ्राईडच्या मध्ये, तर फ्राईड हे एक मनोरुग्णतज्ञ होते. तर यांचे 3 भाग करतात. ईद पडतं, इगो पडतं आणि सुपर इगो पडतं. नंतर स्वसंरक्षण यंत्रणा. तर आपण हे, मला तरी वाटतं, कारण भरपूर मोठं चॅप्टर आहे आणि एवढं बघायला तुमच्या डोक्यावरून जाईल आता. थोडं थोडा अभ्यास करायचा आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक आपल्याला कमेंट करा मला. आणि मी आता पार्ट 1 अपलोड करते. पार्ट 2 आपण उद्या वगैरे अपलोड करू. कारण हे थोडं किचकट आहे. ईद, इगो, सुपर इगो याला थोडं व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करावं लागणार आहे. तुम्ही आता याचा अभ्यास करा आणि जो लेक्चर झालं का लगेच नोट्स काढायच्या ना अभ्यास करायचा. फक्त 28 चॅप्टर आहे, जास्त नाही. त्यामुळे तुमच्या जवळपास 3 महिन्यामध्ये सिलेबस कवर होऊन जाईल, 3-4 महिन्यामध्ये. फक्त तुम्हाला आता क्वेश्चन पेपर सॉल्व करायला सुरुवात करायची. तर प्रिव्हियस इयरच्या ऑल क्वेश्चन पेपर काढायच्या आणि नोट्स काढायच्या आणि सॉल्व करायला लागायचे एक क्वेश्चन पेपर. जास्त डीपमध्ये लिहित बसू नका. वाटलंच मी नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते क्वेश्चन पेपर सॉल्व करून. पण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.